श्री स्वामी समर्थ। अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील 8 प्रमुख गणपती मंदिरांची पवित्र यात्रा आहे। या यात्रेत 6व्या क्रमांकाचे स्थान असलेले मंदिर आहे लेण्याद्री येथील गिरिजात्मज गणपतीचे। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे आणि या गणपतीला गिरिजात्मज म्हणून ओळखले जाते कारण या गणपतीची मूर्ती डोंगराच्या गुहेत स्थित आहे। या व्हिडिओत आपण गिरिजात्मज गणपतीचे महत्त्व, त्याचा इतिहास, मंदिराची रचना आणि भक्तांच्या जीवनातील त्याचे स्थान याविषयी सविस्तर माहिती घेऊ। लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक प्राचीन स्थान आहे। हे स्थान सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले आहे आणि तेथील डोंगरांमध्ये अनेक प्राचीन लेण्या आहेत। या लेण्यांपैकी एकामध्येच गिरिजात्मज गणपतीचे मंदिर स्थित आहे। लेण्याद्री हे स्थळ अष्टविनायक यात्रेत महत्त्वाचे स्थान घेते आणि ते गणेश भक्तांसाठी पवित्र आहे। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार करते। गिरिजात्मज गणपतीच्या नावाशी संबंधित एक पौराणिक कथा सांगते की देवी पार्वतीने येथे तपश्चर्या केली होती, ज्याद्वारे तिला पुत्रप्राप्तीची इच्छा होती। तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने तिच्या पोटी जन्म घेतला। या कारणामुळे या गणपतीला गिरिजात्मज म्हणजेच गिरिजेचा पुत्र असे नाव पडले। गणपतीने येथे जन्म घेतल्यामुळे या स्थळाला पवित्र मानले जाते आणि म्हणूनच लेण्याद्री हे गणेश भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे। असे मानले जाते की भगवान गणेशाने या ठिकाणी बाळपणातील अनेक वर्षे घालवली। लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचे मंदिर प्राचीन आहे आणि त्याचा इतिहास पुरातन काळातला आहे। या मंदिराचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो। हे मंदिर एका गुहेत आहे, ज्याची स्थापना इसवी च्या पहिल्या शतकात केली गेली असल्याचे मानले जाते। गिरिजात्मज गणपतीचे मंदिर हे एका गुहेत स्थित आहे आणि त्याची स्थापत्यकला अत्यंत साधी आणि प्राचीन आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात। हे मंदिर एकाच दगडात कोरले गेलेले आहे, ज्यामध्ये कोणतेही खांब नाहीत। मंदिराची संपूर्ण रचना एका डोंगराच्या पोटात कोरली आहे, जे मंदिराला एक अनोखे आकर्षण देते। मंदिराच्या आत गणपतीची मूर्ती आहे, जी दगडात कोरलेली असून ती डोंगराच्या भिंतींशी संलग्न आहे। मंदिरात कोणतेही बाह्य आकर्षक शिल्पकाम नाही, परंतु त्याचे साधेपण आणि निसर्गाच्या सानिध्यातील वातावरण भक्तांना एक आध्यात्मिक अनुभव देते। गिरिजात्मज गणपतीची मूर्ती अत्यंत विशेष आहे। ही मूर्ती पूर्णपणे डोंगरातील दगडात कोरलेली आहे, ज्यामुळे ती स्वयंभू गणपती मानली जाते। मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे, जी शुभ मानली जाते। मूर्ती खूपच सुबक असून ती साधी आहे, परंतु तिच्यातील दिव्यता आणि प्राचीनता भक्तांना आकर्षित करते। मूर्तीच्या मागील बाजूस कोणतीही सजावट नसल्याने ही मूर्ती अत्यंत साधेपणाचे प्रतीक मानली जाते। मंदिरातले वातावरण शांत आहे, जेथे भक्तांना गणपतीचे दर्शन घेतल्यावर मानसिक समाधान आणि शांती मिळते। गिरिजात्मज मंदिरात दररोज धार्मिक विधी आणि पूजा आयोजित केल्या जातात। दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते, ज्यात शेकडो भक्त सहभागी होतात। गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे, ज्यावेळी येथे विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात। याशिवाय माघ महिन्यात गणेश जयंती देखील येथे मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। या उत्सवात मंदिरात मोठ्या संख्येने भक्त येतात आणि विविध धार्मिक विधींचा आनंद घेतात। गिरिजात्मज गणपती हे भक्तांची चिंता आणि अडचणी दूर करण्याचे देव मानले जातात। भक्त आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी या गणपतीची उपासना करतात। या मंदिरात आलेल्या भक्तांना गणपतीच्या दर्शनाने एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्यांना मानसिक शांतीचा अनुभव येतो। विशेषतः जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त गिरिजात्मज गणपतीची उपासना करतात। विद्यार्थी, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कार्यात यश प्राप्त करण्यासाठी येथे येतात। गिरिजात्मज गणपती मंदिराला वर्षभर कोणत्याही वेळेला भेट देता येते, परंतु गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या काळात मंदिरात भक्तांची विशेष गर्दी असते। या काळात मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि पूजा आयोजित केल्या जातात। पावसाळ्याच्या काळात लेण्याद्रीचा परिसर हिरवागार असतो आणि मंदिराच्या आसपासचा निसर्ग अत्यंत सुंदर असतो।
ज्यामुळे या काळात भेट देणे एक अद्वितीय अनुभव असतो। लेण्याद्री हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आणि त्याच्या आसपास अनेक प्राचीन बौद्ध लेण्या आहेत। जुन्नर येथे शिवनेरी किल्ला जो शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानासाठी प्रसिद्ध आहे, लेण्याद्रीपासून जवळच आहे। भक्त गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर या ऐतिहासिक स्थळांना भेट देतात। अष्टविनायक यात्रेत गिरिजात्मज गणपतीचे स्थान 6व्या क्रमांकाचे आहे। मोरगावच्या मोरेश्वर, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक, पालीच्या बल्लाळेश्वर, महडच्या वरदविनायक आणि थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भक्त लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेतात। अष्टविनायक यात्रेतील हे एक महत्त्वाचे स्थान आहे। लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचे मंदिर अष्टविनायक यात्रेत 6व्या क्रमांकाचे स्थान आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व खूप आहे। हे मंदिर डोंगराच्या गुहेत स्थिर असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनाने भक्तांना मानसिक शांती, समाधान आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।